फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर बघा, लग्नाचे तुम्ही सगळेच व्हिडिओ बघितले असतील आणि आतापर्यंत तर तुम्ही आमच्या फॅमिलीचे बऱ्याच लोकांसोबत ओळख सुद्धा झालेली असेल, म्हणजे कळत असेल कमीत कमी बघून। तर बघा, नवरदेव थोडासा रेडी होऊन बसलेला आहे, सगळी तयारी चालू आहे आतमध्ये पूजेची वगैरे सगळी। तर सत्यनारायणाची पूजा आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो नवरीचं। तर जेमतेम जेवढे पाहुणे रावळे येणार असतात किंवा आजूबाजूचे जे लोक असतात ना, तेवढ्यांसाठी स्वयंपाक सुद्धा बनवलेला असतो। आमचे हे नातेवाईकातलेच मामा आहेत आणि ते छान स्वयंपाक बनवतात। तर बुंदीचे लाडू आमच्याकडे खास बनवले जातात, आवर्जून करतात आणि अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांना तर बनवतातच। खूप छान असतं, चुलीवरती स्वयंपाक करतोय सगळा। पलीकडच्या साईडला बायका चपात्या करतायत, शेजारचे येतात, काही भाऊकीचे असतात आणि ज्या आपल्या नात्यातल्या ज्या आलेल्या असतात ना, त्या सगळ्याजणी मिळून स्वयंपाक वगैरे सुद्धा करू लागतात। भात भाजी सांबर सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि असं घरगुती मस्त बेत असतो। सोना थोड्या चपात्या लागतात तुम्ही असते का होय का दमा हे आमचं हे होतं आम्ही झाला आता बस कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा फुला नेहमी शाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीची उधळत घंटा नीळा ऐसा शंकर शोभे उन्हा वेला। तर बघा, पूजा झाल्यानंतर दुपारीच पूजा असते आणि दुपारी पूजा झाल्यानंतर मग ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो। आरती वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक तिकडे चालू आहे, इकडे पूजा चालू आहे आणि त्यानंतर मग नवरीच्या इकडून जे आपण पाहुणे वगैरे येतात ना, त्या आणि आपल्या इकडच्या बायका असतील ना, त्या असं ओटी भरण्याचा कार्यक्रम करतात। आणि संध्याकाळी बघा 4च्या नंतर म्हणजे परत 16व्याची जी कपडे असतात, म्हणजे सोळकं जे असतं ना, त्याची नवरी साडी किंवा ते दुसरे कपडे घालतात। आणि त्याच्यानंतर बघा, जे समोर मांडलेल्या सगळ्या वस्तू होत्या ना, जे फराळाचे पदार्थ होते आणि फ्रूट्स होते, ते सगळे नवरीकडचे बायका घेऊन येतात आणि प्रत्येक लेडीज जी आलेली असती ना, तर ती नवरीची ओटी भरली जाते आणि मग तिला साडी वगैरे गिफ्ट जे पण काही असेल ना, तर ते दिलं जातं। तर अशा प्रकारे बघा, त्यांच्या इकडून सुद्धा बरेच बायका आलेल्या होत्या आणि आमच्या इकडच्या सुद्धा नातेवाईकातल्या होत्या किंवा आमच्या घरच्या काही होत्या आणि आम्ही सगळ्या बहिणी वगैरे, म्हणजे अशा प्रकारे एवढे सगळे लोक होते तिकडे। आणि थोड्या वेळातच हा कार्यक्रम होतो, म्हणजे खूप जास्त वेळ लागत नाही। आणि त्याच्यानंतर मग असं जेवणाचा वगैरे असतो, असं घरगुती छोटं आमचं सत्यनारायण पूजा होते। आणि नवरीचंच एकटीची जरी ओटी भरायची असली तरी दोघं जोडीने बसतात आणि 16व्याच्या दिवशी सुद्धा परत हार वगैरे आणलेले असतात, ते सुद्धा घातले जातात आणि त्याच्यानंतर मग ओटी भरण्याचं सुरू असतं। तर लाल साडीची जी आहेत ना, ती भैयाची मावशी आहे, म्हणजे नवरदेवाची मावशी। आणि त्याच्यानंतर जी नवरीची साईडला जी आहे ना, ती आता तिच्याकडे येते, तर ती तिची बहीण आहे, म्हणजे त्यांच्या फॅमिलीमधली तिच्या चुलत्याची मुलगी आहे। तर असे जवळजवळचे जे सगळे लोक असतात ना, ते येतात आवर्जून। आणि खरं सांगायचं म्हटलं ना, तर इथे खूप छान गडबड चाललेली होती, नॅचरलच वॉइस खूप मस्त येत होता, पण ते स्पीकरवरती खूप असे गाणे चाललेले होते, गवळणी वगैरे। आणि मग काय होते, कॉपीराईट येतोय, लग्नाच्याच व्हिडिओला कॉपीराईट आलेला आहे आणि त्याच्यामुळे मग आवर्जून मला तो व्हिडिओ म्हणजे वॉइस काढावा लागलेला आहे। आणि मग थोडंसं तसंच ठेवण्यापेक्षा किंवा म्युझिक देण्यापेक्षा मग जे पण काही चाललेलं असेल थोडंफार मग मी तुम्हाला असं सांगत आहे। आणि बघा, ज्यावेळेस सगळ्या बायका जमा झालेल्या असतात ना, त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आणलेल्या आहेत ना, त्यासोबतच शिदोरी सुद्धा असते। आणि मग बघा, यांच्या इकडचं म्हणजे आता मी सुद्धा तिकडे माहेरी आहे, पण माहेरचे म्हणजे गायकवाड जे घराणं आहे ना आमचं, तर त्यांच्यातल्या भावकीतली बाई किंवा घरातली जी असते ना, तर त्यांनी शिदोरी सोडली जाते। आणि मग त्यावेळेस परत छान असतं, उखाणा वगैरे घेतला जातो। परत भाऊकीमधलीच एखाद्या बाईने सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावायचं असतं, म्हणजे ह्या सगळ्या आमच्या इकडं असंच असतं। मे बी सगळ्यांच्याकडे असंच असू शकतं, पण ठराविक भागामध्ये ना काही गोष्टी चेंजेस आहेत ना, त्याच्यामुळे मग मी थोडंसं सांगत आहे। तर ते परत पुढे तुम्हाला बघायलाच भेटेल, आणखी उखाणा वगैरे घेतलेला किंवा जे पण काही घडामोडी घडलेल्या आहेत ना, त्या तुम्हाला पुढे दिसतीलच बघा। आणि इथं परत नवरदेवाचं आणि नवरीची गाठ मारली जाते, म्हणजे पदर आणि जो ह्याच्यावरती जे उपरणं असतं नवरदेवाचं, तर ते गाठ मारली जाते। तिथे सुद्धा खरं तर उखाणा घेतलेला होता, पण त्या मामींचा उखाणा खरंच मिस झालेला, म्हणजे शूटिंगमध्ये ते नाही आलेलं आहे। आणि एका साईडला मग इकडे हळदी कुंकू लावण्याचा सुद्धा कार्यक्रम सुरू आहे। तर बघा, इथपर्यंत जर गाणे होते, आता पुढे जिथे जिथे नसतील ना, तिथे तुम्हाला भेटेल बघायला। मोठ्याने घ्या बरं का, शूटिंग तुझ्यापासून टाकायला लागतं।
अजून एक पुण्याला परवा मी माझं सरको का नाही बरोबर आता काही तिकट नाही ना हा नाव घ्या थांबा की जरा उलगडू दे तर ठेव घ्या घ्या सुटलं आता खरी गाठण आहे की नाही आता खरी गाठण आहे मोठं लांबलंच घ्या बरं घ्या कसलंय मटका मटका घ्या 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 रानातली वस्ती हरण चलते माळाला हरचंद्र पाटलांनी पसा टाकला सावताच्या बाळाला रिपीट वन्स मोर अरे अरे पदर बाळा बस कर मोबाईल बघत होता वन्स मोर परत आलं की ऐकायला एवढे लोक जमा झालं तर हा कर ना दुसरं घ्या आपण आता नाव परत बघाय भेटतंय नंदा एवढे पण तापले मग तसं असतं नंदांचं काम सात समुद्राच्या पलीकडे सीता गुंपती जाळी हरचंद्र पाटलाच नाव घेते युवराज वर आली पाळी बाहेर आता पळायचं नाही तसं ठाकूर अरे हो तिथं माझ्या हातात कोण राहिले अजून इकडे
तर असं बघा थोडक्यात बायकांना दाखवून झालेलं आहे, कारण सगळं जर दाखवायचं म्हटलं खूप मोठं झालं असतं. आणि इकडेच सगळे बघा परत आमचे हे असे 12 जण आम्ही असं बसलेले असतात आणि काहीतरी विषय चाललेला असतो आणि मस्त यांची चेष्टा मस्करी चाललेली असते. आणि लगेच ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर मग जेवणाचंच पूर्णपणे तयारी चालू होती सगळी. आणि त्याच्यानंतर मग जेवणाचं काही खूप जास्त तिकडचं शूटिंग वगैरे नाही काय घेतलेलं. इथंच मग आम्ही थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि थोडंसं टाइमपास केला आणि असं छान संध्याकाळ झाली आणि पूजासुद्धा मग मस्त झाली. फोटो रे फोटो नाही काढत. तुमच्या 2 5 आणि बायाच्या 2 7 जोड्या होत्या. काय 3 गाड्या जातात गुडे चल. कोकणात. एवढ्याशिवाय भागत नाही, जास्त द्यायचं असतं. भया झालं ती काय माहिती मंडप आली त्यांनी त्याला लग्न पार पाडले ना बरं त्यांच्यावर स्वतः. आणि कार्यक्रम इथला झाल्यानंतर इथे सगळा मोकळा स्पेस ठेवत आहेत. म्हणजे इकडे आता पूर्णपणे पंक्ती बसणार आहेत जेवणासाठी. आणि जेवण झाल्यानंतर मग सगळ्या बायका म्हणजे ज्या पाहुणे म्हणून बायका आलेल्या होत्या त्यांना हळदी कुंकू लावून ओटी भरून त्यांना साडी देण्याचा वगैरे कार्यक्रम सुरू आहे. आणि नंतर बघा सगळ्यांची जेवण वगैरे झाली. खूप अंधार पडलेलं होता आणि शिया माझं पिल्लू असं छान माऊ शेजारी बसून जेवत होतो. छान पंतरवाळीत मस्त सगळ्या गोष्टी घेऊन जेवत होतो. त्याच्यामुळे खूप छान वाटलं. चला तर मग हा व्हिडिओ इथंच संपत आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.